नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय IBC इन्स्टिट्यूट नाशिक ह्या चॅनलवर, जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांची फक्त माहिती दिली जात नाही, त्याबद्दल सखोल नॉलेजही दिलं जातं. ह्या एक्झामिनेशन्स ज्या आपण स्पर्धा परीक्षांमध्ये देत असतो, त्या परीक्षांसाठी मूळ गरज असते टाईम मॅनेजमेंटची. ही टाईम मॅनेजमेंटची गरज समजून घेऊन जर विद्यार्थ्यांनी काम केलं तर यश नक्कीच त्यांना मिळणार आहे. आज आपण हे सेशन स्पेसिफिकली डेडिकेटेड करत आहोत महाजेनको, महाट्रान्सको, पोलीस भरती, MPSC, मराठीमध्ये दिल्या जाणाऱ्या एक्झामसाठी म्हणून. तर गणिताचा हा भाग ज्यामध्ये तुम्हाला मिक्स प्रश्न दिसणार आहेत आणि प्रश्नाची सुरुवात आपण पहिल्या प्रश्नापासून म्हणजे चतुर्भुज समीकरणापासून करत आहोत. तर इथे याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला सॉल्व्ह कसं करता येतं हे तुम्हाला मुळातच माहीत पाहिजे, कारण की आज हे मिक्स प्रश्न असल्यामुळे तुम्हाला इथे मी प्रत्येक गोष्टीचे बेसिक समजून सांगण्यात वेळ वाया घालवू शकत नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला हे बेसिक्स माहीत नसतील तर बेसिकचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर बँकर्स व्ह्यूवर तुम्हाला नक्की दिसतील. तिथनं हे बेसिक्स एकदा व्यवस्थित बघा, म्हणजे आत्ता जो मी पाठ घेणार आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळेल. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवतात हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. इथे एक्सच्या स्क्वेअर सोबत जो कोणी आहे त्याला शेवटासोबत मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होणार आहे 18 दुने 36. आणि मला 2 नंबर असे शोधायचे ज्यांचा गुणाकार 36 होत असेल आणि बेरीज ही 13 असली पाहिजे. सो इथे माझ्याकडे वेगवेगळे ऑप्शन येतात. सो 9 चोक 36 हा एक त्यातला बेस्ट ऑप्शन आहे. 9 आणि 4 9 चोक 36 यांचा गुणाकार 36 होतो आणि बेरीज 13 ही होते. तर ज्यावेळी तुम्हाला वजा आणि प्लस, मायनस आणि प्लस अशी चिन्ह दिसतील त्यावेळेस इथे दोघांनाही प्लस साईन द्यायचा. बऱ्याच गोष्टी मी जास्त तुम्हाला फोकस करून सांगत नाहीये, पण छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकलं तर नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. जसं इतक्यातच सांगितलं की वजा आणि अधिक अशी जर चिन्ह असतील, मायनस प्लस, तर इथे दोन्ही चिन्ह काय येतात, पॉझिटिव्ह येतात. हे लक्षात ठेवा. इथे तुम्हाला 12ची फोड अशा पद्धतीने करायची आहे की बेरीज 7 झाली पाहिजे. मग 4 त्रिक 12 एकदम सर्वसाधारण आहे. वजा आणि अधिक म्हणजे मायनस प्लस असेल तर दोघेही चिन्ह काय येतात, प्लस येतात. म्हणजे सध्या घडीला मला एक्सच्या 2 किमती मिळाल्यात. इथे एक गोष्ट राहिली आहे मित्रांनो, इथे आपण दोनाने गुणलं होतं, म्हणजे उत्तर ज्यावेळी येईल त्यावेळी दोनाने भागणं आवश्यक आहे, दोनाने भागायचं आहे. बरं, इथे मला एक्सच्या 2 किमती मिळाल्या आहेत आणि इथे मला वायच्या 2 किमती मिळाल्या आहेत. तर एक्स आणि वायच्या किमती एकाखाली एक लिहायच्या आहेत. तुम्ही लिहू शकता, छोटं बनवायचं हे बनवू शकतात. दोनाने भागूया. बेचोक 8 बेपंच 10 म्हणजे एक्सची एक किंमत काय मिळाली मला, 4.5 आणि इथे बेदुणे 4 दुसरी किंमत मिळाली आहे 2. चिन्ह प्लस असल्यामुळे देण्याची गरज नाही वाटत, नाही दिली आहे. नंतर वायची जी किंमत होती 4 आणि 3 ती पण त्याच्या खाली लिहितो. आता बघा, तुम्हाला एक्स आणि वाय मध्ये कंपॅरिझन करायचं आहे, म्हणजे कोण छोटा कोण मोठा हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे. बरं, मला सांगा, ह्या एक्सच्या किमती होत्या आणि ह्या वायच्या किमती आहे, तर एक्स आणि ह्या वायचं कंपॅरिझन करूया. कोण मोठं दिसतंय आपल्याला, एक्स मोठा दिसतोय, एक्स मोठा आहे वाय पेक्षा. या दोघांचं कंपॅरिझन केलं तर इथेही काय दिसलं, एक्स मोठा आहे वाय पेक्षा. पण ज्यावेळी मी या दोघांचं कंपॅरिझन करतो त्यावेळी एक्सची किंमत जी आहे 2 ती छोटी दिसते कोणापेक्षा, वाय पेक्षा. ज्यावेळी हे चिन्ह विरुद्ध येतात त्यावेळी संबंध प्रस्थापित करता येणार नाही, हा तिथे पर्याय निवडावा लागतो. म्हणजे काय लक्षात आलं की एकदा एक्स मोठा म्हणतोय, एकदा एक्स लहान म्हणतोय, त्यावेळी आपल्याला कुठलंही फिक्स कन्क्ल्युजन देता येणार नाहीये. त्यामुळे इथे उत्तर काय येणार आहे, संबंध प्रस्थापित करता येणार नाही असं उत्तर येणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन महत्वाचा भाग आहे, व्यवस्थित बघा. दुसरा प्रश्न, 16 त्रिक 48 म्हणजे आपल्याला 2 नंबर शोधायचे ज्यांचा गुणाकार 48 होईल आणि बेरीज काय झाली पाहिजे, 8 असली पाहिजे. सो मग इथे काय येऊ शकतं, 8 स 48, वेगवेगळे आपल्याकडे इथे फॅक्टर्स मिळतील तुम्हाला, है ना. 8 स 48 पण बेरीज 8 होत नाही, मग 12 चोक 48 हो, याचं उत्तर मिळू शकतं. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही बेरीजेबद्दल बोलताय तर बेरीज तर 16 येत आहे, पण इथे लक्षात घ्या, जरी बेरीज म्हणत असलो तरी बेरीज व्हायला पाहिजे हे तर चिन्ह ठरवतात, हे तर चिन्ह ठरवतात.
दोघांपैकी एकाचंही चिन्ह मायनस असेल आणि मी बेरीज जरी करत असलो तरी सुद्धा ती वजाबाकी होते. त्यामुळे ह्या गोष्टी छोट्या छोट्या ऑलरेडी बेसिकच्या लेक्चर्समध्ये छानपैकी कंप्लीट करून ठेवल्या आहेत. तुम्ही फक्त त्या बघणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला चिन्ह द्यायचं आहे, पण त्या अगोदर भागिले 3 करून टाका, म्हणजे ते लक्षात राहतं नाही राहतं. पुढे जाऊन धोका पत्करण्यापेक्षा आत्ताच आपण योग्य ते पावलं उचलली पाहिजे. डिवाइड बाय 3 केलंय. त्यानंतर जर वजा वजा असेल तर पहिलं चिन्ह प्लसचं आणि दुसरं मायनसचं असतं. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. मी परत परत गोष्टी रिपीट नाही करणार आहे. एकदा गोष्ट सांगितली की ती तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायची आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. एक्झाममध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला कामाला येतील. इथे 3ने 28ला गुणायचं आहे. सो 8 त्रिक 24, 3 दुणे 6, 7 8 84. म्हणजे आपल्याला 2 नंबर शोधायचे ज्यांचा गुणाकार 84 होईल आणि बेरीज 19 झाली पाहिजे. मग आता 84 साठी काय काय करता येईल आपल्याला? मग 84चे आपल्याला घटक शोधायचे, फॅक्टर शोधायचे. 2ने भागा, बेचोक 8, बेदुने 4. परत 2ने भागा, बेदुने 4, बे एक बे. मग 3ने भागा, 3 7 21. मग इथे मला 19 हवं आहे ना. 7 दुणे 14 आणि 3 दुणे 6. 14 आणि 6 नाही होणार आहे. त्यानंतर 3 दुणे 6, 6 दुणे 12. 12 आणि 7 बघा, मला फॅक्टर्स मिळाले. 12 आणि 7 यांचा गुणाकार, 12 आणि 7 यांचा गुणाकार 12 7 84 होतो आणि बेरीज पण 19 होऊ शकते. मग चिन्ह द्यायची राहिलेत, पण त्या अगोदर भागिले 3 करून घेणं गरजेचं आहे. आणि चिन्ह द्यायची आहे तर वजा आणि अधिक असल्यानंतर मग अशी आपण शिकलो की दोघंही काय येतात, अधिक अधिक येतात. आता आपल्याला एक्सच्या 2 किमती मिळाल्यात, आपल्याला वायच्या पण 2 किमती मिळाल्यात. आता या एक्स आणि वायचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. सगळ्यांचा छेद सारखा असल्यामुळे तुम्ही छेद नाही बघितला तरी चालेल. मग मी फक्त नंबर लिहितो. -12 एक्सच्या किमती आहेत -12 वजा 4 आणि वायच्या किमती आहेत -12 वजा 7. इथे खरं तर निर्णय पक्का झालेला आहे. फक्त एवढंच आहे, इथे -7 आहे. मी फक्त एवढंच आहे की तुम्हाला करून दाखवतो. ह्या एक्सचं ह्या एक्स सोबत ज्यावेळी कंपॅरिझन केलं त्यावेळी एक्स इज इक्वल्स टू वाय दिसला. या एक्सचं ज्यावेळी ह्या वाय सोबत कंपॅरिझन केलं त्यावेळेस एक्स मोठा दिसला. पण ज्यावेळी ह्या एक्सचं ह्या वाय सोबत केलं तर वजा चिन्ह जे असेल, मायनस जो असतो तो नेहमी छोटा असतो. म्हणजे एक्स काय निघाला माझा, छोटा निघाला वाय पेक्षा. म्हणून इथे जर चिन्ह बदललेत, एकमेकांच्या विरुद्ध आलेत, तर आपला पर्याय काय असतो, संबंध प्रस्थापित करता येणार नाही. म्हणजे याही प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. एवढं लक्षात ठेवा की हे प्रश्न बऱ्याच एक्झामला 2-2 किंवा 3-3 मार्काला विचारले जातात. IBPS सारख्या एक्झामिनेशनमध्ये हे तुम्हाला 3 किंवा 5 मार्कालाही कदाचित विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जे मी सांगतोय ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐकणं, सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आता इथे परत मगासारखंच 3 आणि 12ला गुणायचं. 12 त्रिक 36, 2 नंबर शोधा ज्यांचा गुणाकार 36 आणि बेरीज काय होईल 15. मग काय येणार आहे इथे 9 चौक 36, पण 9 आणि 4 नाही होत, 15 असायला पाहिजे ना आपल्याकडे. मग काय येऊ शकतं 12 त्रिक 36 हो, 12 आणि 3. पहिले भागिले 3 करून घ्या, नंतर चिन्हांचा विचार करूया. वजा वजा असेल तर पहिले प्लस येतं, नंतर मायनस येतं. इथे पण 25 जुने 50 म्हणजे 2 नंबर शोधायचे ज्यांचा गुणाकार 50 होईल आणि बेरीज 15 असली पाहिजे. मग 50 साठी काय करूया आपण, 10 पाचे 50 म्हणजे बेरीज पण 15 येते 10 आणि 5ची. मग आता भागिले 2 करणं पहिलं आपलं काम, त्यानंतर चिन्ह देणं आपलं काम. म्हणजे इथे मायनस मायनस येणार. आता बघा, दोघंही प्लस असले तर उत्तरामध्ये काय येतं, मायनस मायनस येतं. परत ही गोष्ट नोट करून ठेवा मित्रांनो, ह्या गोष्टी कामाला येणार आहेत तुम्हाला. बरं, पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. म्हणजे एक्सचं आपल्याला मिळालंय. बरं, इथं प्रॉब्लेम काय झालाय, यांचे छेद वेगवेगळे आले. बरं, एक तर तुम्ही पॉईंटमध्ये घ्या किंवा दुसरा पर्याय की एकतर त्यांचा लसावी घ्या. सध्या पॉईंटमध्ये जात नाहीये. 3 चौक 12 म्हणजे एक्सच्या किमती आपल्याला सहजच मिळतात. एक मिळेल -4 आणि 3 एक 3, एक मिळेल -1. वायच्या पण 2 किमती मिळणार आहे. बे पंच 10 म्हणजे -5 आणि इथे पण किंमत मिळणार आहे 2.5, पण हे -2.5 असणार आहे. बरं, आता तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकवतोय ते एकदम काळजीपूर्वक ऐका. जितकं काळजीपूर्वक ऐकाल तितका फायदा आहे तुमचा.
एक्स आणि वाय सोबत कंपॅरिझन करत असताना इथे तर हे अधिकच मोठा असतो, त्यामुळे एक्स मोठा निघाला वाय पेक्षा. इथे पण अधिकच मोठा असेल तर एक्स मोठा निघालाय वाय पेक्षा. या इथे आता तुम्हाला वाटेल की वाय मोठा आहे, पण हे नक्की लक्षात ठेवा, ज्यावेळी दोघंही वजाबाकीची चिन्ह असतात, वजा वजा असते, दोघंही वजाबाकीची चिन्ह असतात, जो छोटा दिसतोय तो मोठा आहे खरं तर. म्हणजे इथे एक्स मोठा आहे वाय पेक्षा, है ना. आणि इथे पण जर बघितलं तर हा छोटा दिसतोय, पण दोघं वजा असल्यामुळे एक्स मोठा आहे वाय पेक्षा. म्हणजे अशा वेळी उत्तर काय येतं, एक्स मोठा आहे वाय पेक्षा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सरळीकरणाचा प्रश्न बघूया. 13चा वर्ग माहीत असेल तुम्हाला, 169 मायनस 5चा वर्ग 25 वजा 676चं तुम्हाला वरती 1/2 दिलंय, म्हणजे वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजे आता ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. जर वरती 1/2 दिलं असेल तर ते वर्गमूळ विचारतायत. तर 676चं वर्गमूळ म्हणजे काय येणार आहे आपल्यासाठी इथे 26 बरोबर ना. हां, त्याच्यानंतर प्लस 7 एक्सचा वर्ग आणि हे 1/4 म्हणजे चौथं मूळ है ना. म्हणजे जसं वर्गमूळ असतं तसं चौथं मूळ असतं 256. बरं, पहिले वर्गमूळ काढा. 256चं वर्गमूळ काय येणार आहे आपल्यासाठी 16. आणि 16चं परत वर्गमूळ काढायचं, कारण की दोनदा करायचं आहे ना. 16चं वर्गमूळ काय येणार आहे 4. म्हणजे इथे येणार आहे 4. किंवा 4चा तुम्ही 4 वेळा गुणाकार करा. 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 64 गुणिले 4 किती येतं 256. अशा पद्धतीने तुम्ही ते शोधू शकता. त्यानंतर काय करायचंय, जे नॉर्मली आपण करतो, या दोघांची वजाबाकी. 9तनं 5 गेले 4, 6तनं 2 गेले 4, 144. नंतर परत यांची वजाबाकी, म्हणजे इथे किती येणार आहे 4 आणि 4 8 आणि इथे 1 आणि 118 आणि यांची बेरीज, म्हणजे इथे काय येणार आहे 125. आणि हा जो अधिकचा 1 आहे, अधिकचा 4 आहे, तो इकडे येताना वजा 4 होणार आहे, म्हणजे आपल्याला एक्सचा वर्ग मिळेल. म्हणजे एक्सचा वर्ग काय असेल आपल्यासाठी 121. आणि वर्ग काढून टाकण्यासाठी समोरच्याचं वर्गमूळ घ्यावं लागतं, आणि वर्गमूळ काय येतं याचं 11. म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर 11 असं असणार. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. परत एकदा तोच प्रश्न, बरोबर तोच प्रश्न बदलूया. हां, या प्रश्नाकडे बघा. 20चे 45% माहिती आहे तुम्हाला. चे म्हणजे गुणाकार असतो, 45 आणि टक्के म्हणजे शेकडा, म्हणजे भागिले 100 अधिक 150चे 48% वजा एक्स. आणि 36चं वर्गमूळ 6 आहे, 25चं वर्गमूळ 5 आहे. मग हे आलं. त्यानंतर बघूया सॉल्व्ह कसं करता येईल. 20 × 20, 20 × 5 100, 5 × 9 45, नंतर 0 0 गेला, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, बे दुणे 4, बे चौक 8. बरं, काय उरलंय आपल्याकडे इथे 9 आणि इकडे 24 गुणिले 3, 9 अधिक 4 त्रिक 12, 3 दुणे 6 आणि 1 7, 24 त्रिक 72 वजा एक्स आणि इथे 6 पंच 30. आता हा तिकडे जाऊ द्या एक्स, म्हणजे तो प्लस होईल. 30ला इकडे येऊ द्या, पण यांची बेरीज करून घ्या. म्हणजे 72 आणि 9 81 होतील. 81 मधून 30 जातील, म्हणजे एक्सचं उत्तर मिळेल. आणि एक्सचं उत्तर मिळेल आपल्याला 51, म्हणजे ऑप्शन नंबर डी. अशा पद्धतीने हे सरळीकरणाचे एक्झाम्पल आहे. बघत असताना छोट्या छोट्या गोष्टी नोट करा, है ना. म्हणजे उगाच इथे काहीतरी ड्रामा क्रिएट करायचा म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मी परत परत दाखवत राहील, एवढ्यात माझ्याकडे वेळ नाही आहे आणि तुमच्याकडेही नसेल. त्यामुळे जर तुम्हाला जर काही गोष्टी कळाल्या नाही तर व्हिडिओ आहे, व्हिडिओला पॉज करता येतं, मागे घेता येतं, व्यवस्थित बघता येतं की आपलं काय अडलं होतं आणि काय स्टेप आपल्या चुकतायत. ओके, म्हणजे हे गणित सोडवत असताना खरं तर पहिला प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, नंतर गरज पडली तर आमच्यासारख्यांचं बघितलं पाहिजे की आम्ही कसं सोडवतो. आता एक्झाम्पल बघा. रविवार ते बुधवार सरासरी तापमान 34 डिग्री सेल्सिअस आहे. रविवारपासून बुधवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, म्हणजे 4 दिवसांची गोष्ट चालली आहे आणि 4 गोष्टींची सरासरी तुम्हाला 34 दिली आहे. मग गुणिले 4 करायचं. 4 चौक 16, 4 त्रिक 12 आणि 1 13, म्हणजे 136
त्यांची टोटल मिळेल. बुधवार ते शनिवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे परत एकदा 4 दिवसांचं बोलताय. बुधवार ते म्हणजे ह्या 4 दिवसांचं परत 38 ॲव्हरेज देऊन ठेवलं आहे, म्हणजे टोटल शोधण्यासाठी गुणाकार करणं गरजेचं आहे. 8 चोक 32, 3 ह्याच्याला गेले, 4 त्रिक 12 आणि 3 15, म्हणजे मला इथे रविवार ते बुधवार असं मिळालं. इथे बुधवार ते शनिवार असं मिळालं. पण तुम्हाला एक गोष्ट कळाली का? इथे बुधवार, इथे पण बुधवार, रविवार ते शनिवार म्हणजे पूर्ण आठवडा होतो, पण बुधवार दोनदा आला इथे, म्हणजे इथे पण बुधवार आहे, इथे पण बुधवार आहे. चला हे दोघांची बेरीज करू. का बरं? त्याचं कारण नंतर सांगतो. 6 आणि 2 8, 5 आणि 3 8 आणि हे 288 आलं. आता त्यांनी पूर्ण आठवड्याची सरासरी देऊन ठेवली आहे 36. आठवडा म्हणजे 7 दिवसांचा. 7 ने गुणा, 6 7 42, 4 हातच्याला 7 त्रिक 21 आणि 4 25. मग मला इथे रविवार ते शनिवारचा हिशोब कळाला. इथे पण रविवार ते शनिवार आहे, पण दोनदा बुधवार आहे. मग रविवार ते शनिवार मधून रविवार ते हे शनिवार मायनस करणार आहे, पण त्याच्यात दोनदा बुधवार होता, म्हणजे इथला एक बुधवार कॅन्सल होईल आणि एक बुधवार उरेल. रविवार कॅन्सल होईल, सोमवार, मंगळवार, बुधवार, 2 बुधवार होते इथे, त्यातला एक बुधवार या बुधवारासोबत कॅन्सल होईल, एक बुधवार उरणार आहे, बाकी सगळे कॅन्सल होतील. मग आपण ह्या 288 मधनं काय करणार आहे? 252 वजा करणार आहे. इथे 6 आणि इथे 3, म्हणजे आपल्याला त्या बुधवारचं टेम्परेचर कळेल. ते असणार आहे 36 डिग्री सेल्सिअस. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता हाही प्रश्न तितकाच महत्वाचा. पाण्याच्या बोटीचा प्रवाहाचा विरुद्ध वेग, प्रवाह विरुद्धचा वेग. प्रवाह विरुद्ध म्हटलं की आपल्याला माहिती आहे, आपण अपस्ट्रीम म्हणतो. प्रवाह विरुद्ध म्हणजे अपस्ट्रीम. तो काय देऊन ठेवला आहे? 6 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे याला काय म्हणतो आपण? डाऊनस्ट्रीम. आणि डाऊनस्ट्रीम देऊन ठेवलाय 7.5. तर प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर अंतर कापण्यासाठी बोटीला लागणारा वेळ शोधायचा आहे. म्हणजे 30 किलोमीटर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताय, म्हणजे 6 स्पीड आहे त्याचा, आणि 30 किलोमीटर तुम्ही प्रवाहाच्या दिशेने जाताय, म्हणजे 7.5. आणि हे आपल्याला वेळ मिळालं. का बरं? कारण की वेळेचा फॉर्म्युला आहे. वेळ म्हणजे काय असतं? अंतर भागिले वेग. मी तेच केलंय, अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. आणि हा टोटल वेळ सांगायचा आहे आपल्याला. करूया. 6 पंच 30, त्यानंतर इथे 15 दुने 30 आणि 15 5 75, 0.5. पॉईंट काढून टाकायचा असेल तर वरती एक 0 द्या, म्हणजे 5 चोक 20, म्हणजे उत्तर मिळेल 5 आणि 4 9 तास. अशा पद्धतीने तुम्ही खूप सोप्यात हे सगळे उदाहरणं सोडवू शकताय. व्यवस्थित बघा मित्रांनो. मिक्स एक्झाम्पल आहेत, तुमच्या एक्झामिनेशनसाठी फार महत्त्वाचे आहेत. हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित बघा. सध्या हे एक्झाम्पल बघा, ज्यामध्ये आपल्याला नळ आणि टाकीबद्दलचा प्रश्न विचारला गेलाय. मग नळ आणि टाकीबद्दल जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तो प्रश्न एक प्रकारे जो तुम्हाला विचारला गेला आहे तो वेळ आणि काळ याच्याबद्दलचाच असतो. म्हणजे किती वेळ लागणार आहे एखाद्या गोष्टीला घडण्यासाठी, काम आणि वेळ, याचाच तो प्रश्न असतो. तर ए, बी आणि सी हे 3 पाईप आहेत. त्यांना 10 तास लागतात एक टाकी पूर्ण भरण्यासाठी. 3 तास एकत्र काम केल्यावर सीला बंद केलंय. बरं, एका तासाचं काम त्यांचं 1/10 आहे. मान्य आहे तुम्हाला? एका तासात 1/10 करतात. 3 तासात किती करतील? 3/10 करतील. म्हणजे ह्या तिघांनी 3 तासात 3/10 काम केलंय. मग उरलं किती काम? 10 पैकी 3 झालं म्हणजे 7/10. हे काम कोणी केलं? ए आणि बी ने केलं. किती तासात केलं? 14 तासात केलं. म्हणजे आता हे उरलेलं काम करायला 14 तास लागले. म्हणजे त्यांचं काम कळेल आपल्याला की त्यांनी काम किती केलं. 7 1 7, 7 2 14, म्हणजे 1/20. हे कोणाचं मिळालं? ए अधिक बीचं. आपल्याला ए अधिक बी अधिक सीचं माहित होतं 1/10 आहे. ए आणि बीचं माहिती आहे 1/20 आहे. दोघांची वजाबाकी केली तर मला सी मिळेल. म्हणजे 1/10 मधून 1/20 वजा करावं लागेल. लसावी घ्या. हा 2 1 2 वजा 1 म्हणजे 1 मिळेल. खाली 20 येईल.
आणि हे काय मिळालं आपल्याला, सीचं काम. मी काय केलंय, ए बी आणि सी मधून ए आणि बी ला मायनस केलं म्हणजे सी मिळाला. बघ, एकदम चुटकीत तुम्हाला उत्तरं मिळू शकतात. हां, पण त्यासाठी परिश्रम हे गरजेचे आहे. परिश्रम जर तुम्ही घेतलात तर नक्की फायदा होईल. निशी आणि विनी यांचे वय अनुक्रमे 6-5 या प्रमाणात दिले. म्हणजे निशीचं वय 6x आहे, विनीचं वय 5x आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे दिले. म्हणजे 9 वर्ष पुढे गेल्यावर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 9-8 बनतो. मग काय करायचं, 8-6-48, 9-5-45, 48 मधून 45 गेले 3x, आणि इथला नंबर जर सेम असेल तर इथला गॅप 1-9-9, म्हणजे 3-3-9, म्हणजे एक्सची किंमत 3 मिळाली. बरं, त्यांच्या वयातला फरक शोधायचा आहे. म्हणजे 6x आणि 5x याच्यामध्ये जो फरक आहे 1x तो शोधायचा आहे. आणि 1x म्हणजेच x, म्हणजे उत्तर काय असेल, 3 वर्ष. बघितलं, अशा सोप्या सोप्या मेथड आपल्याला वापरता येतात. अशा छोट्या छोट्या ट्रिक आपण वापरू शकतो. एक्झाम्पलला सुंदर बनवू शकतो. परीक्षा अवघड नाही आहेत मित्रांनो, तुमची करायची पद्धत अवघड आहे म्हणून तुम्हाला त्या परीक्षा अवघड जातात, नाही तर परीक्षा कधीही अवघड नसतात. हाही प्रश्न बघा, बऱ्याच जणांना हा प्रश्न 1 तास दिला तरी कळणार नाही, आणि काही जणांना हाच प्रश्न काही सेकंदात सोडवता येईल. हा फरक कसला आहे? हा फरक आहे योग्य डायरेक्शनचा. हा फरक आहे तुमच्या मेहनतीचा. तुम्ही याआधी किती मेहनत केली आहे, किती एक्झाम्पल सोडवलेत, त्या पद्धतीने जर तुम्ही मेहनत केली असेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्सही मिळतीलच. पण मेहनत केली नसेल तर रिझल्ट मिळणार नाही. आणि फक्त मेहनत करून फायदा नाही आहे, योग्य मार्गदर्शन तितकंच गरजेचं आहे. तर बघा, एकदम सोप्यात सांगतो, काही सेकंदच लागतात अशा गणितांना सोडवायला. त्यांनी सांगितलंय निवडणुकीत 2 उमेदवार होते, 80% लोकांनी मतदान केले, 900 लोकांनी मतदान केलंच नाही. म्हणजे 20% म्हणजे माझ्यासाठी 900 होते. तर केलेले मतदान 80% आहे, तर 80 म्हणजे किती शोधतो, 20 चोक 80, 9 चोक 36, म्हणजे 3600 एवढं मतदान झालंय. जर विजेता 300 वैध मतांनी जिंकला, हे वैध मतं होत आहे? नाही नाही, अजून बाकी आहे. हे मला 80% म्हणजे झालेले मतं कळालेत. याच्यातले 25% अवैध आहेत. वैध किती आहेत? 25% म्हणजे लक्षात ठेवा 1/4 असतो. म्हणजे 1/4 अवैध आहेत. म्हणजे वैध किती आहेत? 4 पैकी 1 जर चुकीचा आहे तर 3 बरोबर आहेत. म्हणजे 3/4 हे तुमचे वैध मतं असणार आहेत. म्हणजे वैध मतं किती आहेत? 4-9 36, 9 त्रिक 2700 एवढे मतं तुमचे व्हॅलिड असणार आहेत. त्यात त्यांनी काय सांगितलंय, जो जिंकलाय तो 300 मतांनी जिंकलाय, म्हणजे जो हरलाय तो 300 मतांनी हरलाय. म्हणजे हे 300 सोडले तर दोघांना बरोबर मते होती. बरोबर म्हणजे सारखी. म्हणजे आता 300 वजा करतोय म्हणजे 2400 येईल. आणि हे 2400 मते सारखी वाटली गेली म्हणजे 1200 आणि 1200. जिंकणाऱ्याला 300 जास्त, म्हणजे जिंकणाऱ्याला किती होते? 1500. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल 1500 मतं. किती वेळ लागतो? म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडलं गेलं पाहिजे. विचार कोणी सहजच करत नाही, कारण की हाही एक प्रकारचा अत्याचारच सगळ्यांना वाटतो. पण हा विचार करायला भाग पाडणं, हा अत्याचार करणं की विचार करायला भाग पड, तुम्ही करा, तुम्ही करणं गरजेचं आहे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि एका योग्य शिक्षकाची ओळखही तीच आहे की तो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. विचार करायला मी भाग पाडलाय, तुम्ही विचार करा मित्रांनो की आपण काय केलंय आणि आपण कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवत गेलो. आजचं शेवटचं एक्झाम्पल बघा, काय सांगतायत, दुकान मालकाकडे 90 किलो तूर डाळ आहे. एके दिवशी तो आपल्या सर्व तूर डाळ साठा विकण्याचा निर्णय घेतो. तो त्यातील काही भाग 40% नफ्याने आणि उर्वरित भाग 20% नफ्याने विकतो. एकंदरीत त्याला टोटल व्यवहारात 30% नफा झाला. असे एक्झाम्पल सोडवायला फक्त काही सेकंद काफी आहेत. एक भाग 40%ने, एक भाग 20%ने, आणि पूर्ण याच्यावर 30% नफा मिळाला तर तो मध्यभागी लिहून तिरकसमध्ये जसं मी दाखवतो तशी वजाबाकी करा. म्हणजे तुम्हाला गुणोत्तर मिळेल की किती भाग विकला होता. आणि एकाच एक मिळतंय म्हणजे सारखा भाग विकला गेला होता. जर 90 किलो माल असेल तर 2 सारखे भाग म्हणजे 45 आणि 45,
म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं उत्तर असेल. आता एवढं सांगताना, वाचून दाखवताना, सोडवताना मी किती वेळ घेतला? मला वाटत नाही की मी 15 सेकंदापेक्षा जास्त घेतला. मी वाचून दाखवत होतो, निवांत सोडवत होतो. हा प्रश्न जर मी माझ्या पर्सनल लेव्हलला सोडवत असतो तर याला 4 ते 5 सेकंद खूप होते आणि तितकाच वेळ एखाद्या नॉर्मल विद्यार्थ्याला लागू शकतो. पण परत योग्य मार्गदर्शनासोबत. तर योग्य मार्गदर्शनाची गरज असेल, IBC इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये आहे. अशोक स्तंभ, नाशिक रोड अशा दोन्हीही ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत. कुठेही तुम्ही येऊन व्हिजिट करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि डायरेक्शन्स देण्याचं काम आम्ही करू. आणि त्या पलीकडे जाऊन कोचिंग क्लासेस जॉईन करायचे असतील तरीसुद्धा वेळोवेळी म्हणजे दर महिन्याला नवीन बॅचेस इथे बनत असतात. त्या बॅचेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्याची संधीही मिळेल. सध्या तरी थांबूया. असेच एक्झाम्पल पुढच्या भागात घेऊन येणार आहे. सध्या निरोप घेतो आणि ह्या प्रश्नांच्या सोबत अजून काही प्रश्न होते मित्रांनो. एखादा प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून द्यायला हरकत काय? तर मला तुम्ही हा प्रश्न होमवर्क म्हणून करून दाखवा आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन नक्की करा. सध्या रजा घेतोय. भेटूया पुढच्या सेक्शनला.